राहुल गांधींना फरफटत नेणं मोदी सरकारला आता महागात पडणार. कारण की आता तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोशप यांनी भाजप विरोधात भूमिका घेतली आहे. राहुल गांधींना ज्या पद्धतीने पोलिसांनी उचलून नेलं त्यावरती मुख्यमंत्री विजय थलपती नेमकं काय म्हणाले, ही गोष्ट मोदी सरकारला कसं काय जड जाऊ शकते आणि विजय थलपती यांनी काय भूमिका घेतली तेच या व्हिडिओमधून आपण पाहूया. अगोदर थोडक्यात आपण हे समजून घेऊ नेमकं काल काय घडलं होतं, राहुल गांधींना असं फरफटत का नेलं. पहिली गोष्ट म्हणजे एवढे दिवस शांत असलेले राहुल गांधी अचानक मोदी सरकारच्या विरोधामध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनात आंदोलन का करायला लागले. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, कारण की प्रत्येक एक मुद्दा महत्त्वाचा आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली विद्यार्थ्याच्या आंदोलनातून. देशामध्ये वेगवेगळ्या परीक्षेमध्ये जे काही पेपरफुटी झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं. शिक्षण व्यवस्थेमध्ये अनेक त्रुटी आहेत. एवढं सर्व घडून देखील हे सरकार शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेत नाही. याच शिक्षण व्यवस्थेमुळे ज्या विद्यार्थ्यांनी जीवन संपवलं त्यांना न्याय देत नाही. यामुळं हे आंदोलन उभं राहिलं होतं. आपल्याला कदाचित आठवत असेल, एक महिन्याभरापासून कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीतील जंतर मंतरवरती आंदोलन सुरू होतं. पण सरकारने त्याकडे गांभीर्याने पाहिलंच नाही. सरकारला वाटलं हे आपलं काय बिघडणार आहेत, यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं. पण आंदोलनाचं स्वरूप तेव्हा बिघडलं जेव्हा 20 दिवसापासून उपोषण करत असलेले सोनम वांगचुक यांना मोदी सरकारने जबरदस्तीने उचलून नेलं. तिथेच सरकारची सर्वात मोठी चुकी झाली. आणि 20 तारखेला दिल्लीमध्ये काय घडलं हे आपण सर्वांनीच पाहिलं. पोलिसांनी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. स्वतः पोलिसांनीच दगडं फेकले असे देखील व्हिडिओ प्रसारित झाले आणि लोकांनी देखील आरोप केले पोलिसांनी अगोदरच ट्रक भरून दगडं आणून ठेवले होते. एवढंच काय, लोकांनी असे देखील व्हिडिओ प्रसारित केले पोलिसांनी स्वतःनीच गाड्या फोडल्या. म्हणजे एक प्रकारे हे आंदोलन हिंसक बनवायचा प्रयत्न झाला. पण देशातील तरुण मात्र शांततेमध्ये आंदोलन करत होतं. कोणीही या आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला नाही. पण परिणाम असा झाला, सरकारच्या विरोधामध्ये जनता पेटून उठली आणि मग काय, देशभरातील तरुण सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरले. जेवढी गर्दी 20 तारखेला दिल्लीमध्ये नव्हती त्यापेक्षाही जास्त गर्दी दिल्लीमध्ये वाढली. आता इथून पुढे ऐका, इथे मुद्दा येतो राहुल गांधींचा. 20 तारखेला लोकसभेतील पावसाळी अधिवेशन सुरू झालं. या अधिवेशनामध्ये सर्वच विरोधी पक्षांनी देशातील तरुणांवरती विद्यार्थ्यांवरती जो लाठीचार्ज झाला त्याचा निषेध केला आणि त्या विषयावरती लोकसभेमध्ये चर्चा घडावी म्हणून सर्वांनी पुढाकार घेतला. पण सत्ताधारी पक्षांनी या गोष्टीचा विरोध केला. त्या विषयावरती लोकसभेमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. अधिवेशनामध्ये त्याच्यावरती चर्चा झाली नाही. राहुल गांधींनी पत्रकाराशी बोलताना सांगितलं, हे सरकार विद्यार्थ्यांवरती अन्याय करते, हे आम्ही खपवून घेणार नाही. एवढे दिवस आम्ही शांत होतो, काहीही बोलत नव्हतो. पण देशातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने मारहाण करणं हे कोणीही खपवून घेणार नाही. यानंतर अशी घटना घडली जी काही मिनिटातच देशभरामध्ये व्हायरल झाली. त्याचं झालं असं की अचानक मंगळवारी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या काही खासदारांनी पंतप्रधान मोदी यांच्या घराकडे मोर्चा काढला. नेमका अचानक राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या घरावरती मोर्चा काढतात हे कोणालाच समजलं नाही आणि काही वेळातच मोदी यांच्या घरासमोर धरणे आंदोलन सुरू झालं. तिथे राहुल गांधींनी मागणी केली, विद्यार्थ्यांवरती अन्याय झालाय, त्यांना न्याय मिळायला हवा. आणि तसेच गेल्या महिन्याभरापासून आम्ही सांगतोय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या. मग या सरकारला एका मंत्र्याचा राजीनामा घेण्यामध्ये अडचण काय आहे. फक्त कॉक्रोच जनता पार्टी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करत नव्हती. काँग्रेसने देखील धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी वेगवेगळ्या शहरामध्ये मोर्चे काढले होते. म्हणजे देशामध्ये 2 जागेवरती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी होत होती. एक म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीमार्फत आणि दुसरं म्हणजे काँग्रेसमार्फत. आता इथे बऱ्याचशा लोकांना समजलं असेल, राहुल गांधी काय अगोदरपासून शांत बसले नव्हते. त्या अगोदरपासूनच शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. पण परिस्थिती तेव्हा बिघडली जेव्हा देशातील तरुणांना विद्यार्थ्यांना भयंकर पद्धतीने मारहाण करण्यात आली. त्यावेळेस मात्र राहुल गांधी शांत बसले नाहीत. पंतप्रधान मोदी यांच्या घराबाहेर धरणे आंदोलन सुरू झाल्यानंतर सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला. कारण की देशातील पंतप्रधान यांच्या निवासस्थानी सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला. यासाठी केंद्र सरकारने तातडीने राहुल गांधी यांच्याबरोबर बोलण्यासाठी त्यांच्या एका मंत्र्याला पाठवलं. त्यांच्यामध्ये चर्चाही झाली, पण राहुल गांधींना उत्तर काही मिळालं नाही. त्यामुळे राहुल गांधी आपल्या मागणीवरती ठाम होते. कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. एवढंच काय, त्यांनी अमित शहा, पंतप्रधान मोदी यांच्या देखील राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर घडलं असं की डायरेक्ट पोलिस आले आणि तिथे बसलेल्या सर्व खासदारांना उचलायला सुरुवात केली. त्यामध्ये राहुल गांधींनाही फरफटत नेलं, त्यांच्याही नाकाला लागलं, रक्तस्राव झाला.
आता याचा परिणाम काय झाला बघा. विरोधी पक्षांनी सांगितलं राहुल गांधींची वाढती लोकप्रियता सरकारला कमी करायची होती म्हणून त्यांना अशा पद्धतीने फरफटत नेलं. पण या सर्व गोष्टीचा परिणाम उलटा झाला. सोशल मीडियावरती राहुल गांधींच्या समर्थनामध्ये संपूर्ण देश उतरलाय आणि त्यानंतर एंट्री होते या सर्वांमध्ये तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांची. तसं पाहिलं तर देशामधील सर्व विरोधी पक्ष कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला सपोर्ट करत आहे. मग शरद पवार असो, उद्धव ठाकरे असो, अखिलेश यादव असो. पण तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोशप मात्र काही बोलले नव्हते. पण जेव्हा राहुल गांधींचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रसारित झाला त्यानंतर ते प्रचंड संतापले. विजय थलपती यांनी सांगितलं देशामधील विद्यार्थी एकदम शांततेमध्ये आंदोलन करत होते. त्यांच्या मागण्या होत्या त्या सरकारने ऐकायला हव्या होत्या. त्यांच्या आंदोलनामधून कुठेही हिंसाचार दिसत नव्हता. शांततेमध्ये आंदोलन चालू होतं. अगोदर तर केंद्र सरकारने सर्वात मोठी चुकी केली विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करून आणि त्यानंतर राहुल गांधींना असं फरफटत नेणं हे काही योग्य वाटत नाहीये. तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या या भूमिकेचा निषेध केलाय. विजय जोशप म्हणतात विद्यार्थ्यांच्या काय मागण्या आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे हे सरकारने ऐकायला हवं होतं. एवढे दिवस आंदोलन चालू आहे तरी देखील सरकारचा एकही माणूस त्यांच्यासंग चर्चा करण्यासाठी जात नाही आणि त्यानंतर त्यांना पळवण्यासाठी लाठीचार्ज केला जातो. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आज आपण सोशल मीडियावरती राहुल गांधींची प्रतिमा डॅमेज होण्याऐवजी त्यांची लोकप्रियता आणखीन जास्त वाढली आहे आणि दिल्ली पोलिसांची ही चुकी आता त्यांना कदाचित महागात पडू शकते. हा मुद्दा आता फक्त भारतापुरता मर्यादित राहिला नाही, आंतरराष्ट्रीय माध्यमांनी देखील या घटनेची दखल घेतली आहे. अनेक वर्षापासून राहुल गांधींवरती एक टीका केली जात होती. राहुल गांधी ही कधीही संघर्ष करत नाही, कधीही रस्त्यावरती उतरत नाहीत. पण गेल्या काही वर्षभरामध्ये भारतामध्ये राहुल गांधींची लोकप्रियता दिवसांदिवस वाढत गेली आणि आता काल परवा झालेल्या घटनेने संपूर्ण देश त्यांच्या समर्थनामध्ये उतरला आहे. आता इथे एक मोठा प्रश्न येतो. केंद्र सरकारला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये असं काय दिसलं? एवढ्या देशातील तरुण वर्ग, विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेत, विरोधी पक्ष रस्त्यावरती उतरलेत, तरी देखील एका व्यक्तीचा राजीनामा का घेऊ शकत नाही? जर वेळेतच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला असता कदाचित आजची परिस्थिती उभा राहिली नसती. दुसरीकडे आपल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे हे सांगतात हे विद्यार्थ्यांचं आंदोलन नाहीये, हे देशामध्ये अराजकता पसरवण्याचं काम चालू आहे. सत्तेमध्ये असलेल्या काही मंत्र्यांनी असं देखील स्टेटमेंट केलं जे आंदोलन करतात ते दहशतवादी आहे, देशामध्ये अराजकता पसरवत आहे. पण त्यांना ही गोष्ट दिसतच नाहीये. शिक्षण व्यवस्थेमध्ये त्रुटी झाल्यात, विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलंय. साध्या 3 मागण्या होत्या, त्या जर पूर्ण केल्या असत्या तर आजची परिस्थिती उभा राहिलीच नसती. आता लोक म्हणतायत आज जी काही देशामध्ये परिस्थिती उभा राहिली त्यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे. वेळ असतानाच याच्यामध्ये हस्तक्षेप केला असता तर कदाचित एवढी भयंकर आणि निर्दयी परिस्थिती देशामध्ये उभा राहिली नसती.